की बघा की आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं हुशार म्हणजे काय. की आपण शाळेपासून लहान असल्यापासून हा शब्द ऐकतो की ज्यावेळी आपली पालक सभा वगैरे होते त्यावेळी आपल्याला सांगितलं की हा हुशार आहे, हा थोडा ढ आहे, हा अभ्यास करत नाही वगैरे वगैरे असे शब्दप्रयोग केले जातात. तर नेमकं हुशार म्हणजे काय, हुशारीची व्याख्या काय. तर एखाद्याचा 10वी नंबर आला, एखाद्याला 12वी चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला म्हणजेच फक्त हुशार आहे का, तर नाही. हुशारीची व्याख्या ही पूर्णतः वेगळी राहते. लक्षात घ्या. आपल्या काळानुरूप सुद्धा प्रगती बदलत असते. एखादा विद्यार्थी पहिलीमध्ये तेवढा कॅपेबल नसेल तर तो नंतर स्ट्रगल करून सुद्धा होऊ शकतो. लक्षात घ्या की हुशार म्हणजे काय. हुशारचा अर्थ काय होतो बघा. हुशार म्हणजे बुद्धिमान, चतुर, चुणचुणीत किंवा जलद. लक्षात घ्या, नुसती बुद्धी असून चालत नाही, त्या बुद्धीला योग्य दिशेची गरज असते. मीन्स व्हॉट, ब्रेन पॉवर हॅज दी यूज फॉर द राईट पाथ. सो बघा की हुशार म्हणजे काय. हुशार म्हणजे बुद्धिमान, त्यानंतर चतुर, चुणचुणीत किंवा जलद. बघा, शिकण्याची क्षमता असलेला व्यक्ती हुशार. म्हणजे शिकण्याची क्षमता म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट आहे, ती एखादी गोष्ट शिकण्याची ज्याची क्षमता आहे त्याला आपण काय म्हणत असतो, हुशार आहे. बघा की सतत त्याला नवनवीन काहीतरी करण्याची बुद्धी होते. अर्थात माझ्या मते हुशार म्हणजे कोण, ज्याची चांगलं करण्याची बुद्धी होते त्याला मी हुशार असं समजतो. बघा की शिकण्याची क्षमता असलेला व्यक्ती, हुशार हा शब्द, हुशियार, हुशियार हा फारसी शब्द, फारसी भाषेतील हुशियार कडून आला. लक्षात घ्या की हुशार हा शब्द कुठून आला, तर फारसी शब्द आहे आणि फारसी भाषेतील होशियार कडून आला, ज्याचा अर्थ सावध, सतर्क किंवा लक्ष देणारा असा होतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय, एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरी करताय, तर तुम्ही सावध पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षकी पेशा सांभाळत असाल किंवा कोणताही पेशा असेल, तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रॉपर पाहिजे. लक्षात घ्या, या जगामध्ये कुठलाही माणूस परिपूर्ण नाही. या जगामध्ये कुठल्याही माणसाला 100% ज्ञान नाही. परंतु आपण जे काम करतो त्यामधून 100% जरी तुम्ही एखाद्याला देऊ शकला नाहीत तरी त्याच्या जवळपास तरी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या की शिकण्याची क्षमता असलेला व्यक्ती, हुशार हा शब्द फारसी शब्द, फारसी भाषेतील होशियार कडून आला आहे, ज्याचा अर्थ सावध, सतर्क किंवा लक्ष देणारा असा होतो. त्याची प्रमुख लक्षणं काय आहेत मला सांगा. तर त्याची प्रमुख लक्षणं काय आहेत. हुशार म्हणजे काय, जलद शिकणं. म्हणजे एखाद्याला एखादं पान लक्षात ठेवायला जर 1 दिवस लागत असेल तर हुशार व्यक्ती काय करते, ती कॅप्चर करून लगेच कसं लक्षात राहील याचा प्रयत्न करते. दुसरा आहे चतुर व धूर्त, तो व्यक्ती चतुर असतो आणि धूर्त असतो. तिसरा आहे निरीक्षण क्षमता, तुमची जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे ती चांगली पाहिजे. त्यानंतर अक्कलवान आणि बुद्धिवान, म्हणजे कुठल्या क्षणी काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे हे कळलं पाहिजे, बुद्धिवान. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी हुशार याची डेफिनेशन सांगितली. त्यामुळे याचा फायदा काय होईल की नुसतं शालेय ज्ञान, पुस्तकी ज्ञान म्हणजे हुशार नाही, ते झालं तुमचं करिअर. परंतु हुशार म्हणजे काय, तर सावधता. बघा काय मुद्दे लक्षात घ्या याच्यामध्ये. हुशारमध्ये काय काय मुद्दे हवे, तुम्ही बुद्धिमान असलंच पाहिजे, तसंच चतुर, चुणचुणीत किंवा जलद सुद्धा तुम्हाला शिकता आलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. इथून पुढच्या भागामध्ये आपण एखादा चांगला मुद्दा घेऊन भेटणार आहोत. धन्यवाद.